श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। करजगी प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा। 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व खून प्रकरणात विशेष पॉक्सो न्यायालयाचा कठोर निर्णय। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र, 1.5 वर्षात न्याय। बातमी आहे जतची। जत तालुक्यातील करजगी येथे फेब्रुवारी 2025 मध्ये घडलेल्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व निर्घृण खून प्रकरणात विशेष पॉक्सो न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत आरोपी पांडुरंग सोमाना कळी, वय 45 वर्ष, राहणार करजगी, तालुका जत, याला फाशीची शिक्षा सुनावली। विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश मोहंती यांनी सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक अहवालांचा सखोल विचार करून हा निर्णय देण्यात आला। अवघ्या 1.5 वर्षांच्या कालावधीत या अत्यंत संवेदनशील खटल्याचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबासह जिल्हाभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणाची सुरुवात 6 फेब्रुवारी 2025 रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेने झाली होती। ही घटना उघडकीस येताच उमदी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासांमध्येच ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीच्या घरातून बालिकेचा मृतदेह जप्त करण्यात आला। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप भुवे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन या तपासाला गती दिली। या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आला। सर्व तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच न्याय वैद्यकीय अहवाल यांची सांगड घालत अवघ्या 13 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात इतक्या कमी कालावधीत दोषारोपपत्र सादर झाल्याने या तपासाची राज्यभर दखल घेण्यात आली। या खटल्यात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोगरे यांनी सरकार पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली। तपास यंत्रणेने सादर केलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांची सुसंगत साक्ष आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्टपणे मान्य करत त्याला फाशीची शिक्षा सुनावली। या प्रकरणात केवळ आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यातच नव्हे तर पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठीही प्रशासनाने तातडीची पावले उचलली। शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाबाबतची माहिती यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अधिकृतपणे माध्यमांना दिली होती। त्यांनी वेगवान तपास, 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यामागील तपास पथकाचे परिश्रम, वैज्ञानिक पुरावे संकलन आणि तपासाची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली होती। त्यावेळी व्यक्त करण्यात आलेली आरोपीला कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा विशेष पॉक्सो न्यायालयाच्या निकालातून प्रत्यक्षात साकार झाली। जलद तपास, विक्रमी वेळ, दोषारोपपत्र, प्रभावी सरकारी बाजू आणि अल्पावधीत लागलेला निकाल यामुळे सांगली पोलिसांचे जलद तपास, विक्रमी वेळ, दोषारोपपत्र, प्रभावी सरकारी बाजू आणि अल्पावधीत लागलेला निकाल यामुळे सांगली पोलिसांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या तपास नेतृत्वाचे, जिल्हा सरकारी ॲडव्होकेट प्रमोद भोगरे यांच्या प्रभावी मांडणीचे आणि न्याय व्यवस्थेच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। करजगी प्रकरण हे आता वेगवान तपास, भक्कम पुरावे आणि जलद न्याय यांचे राज्यातील उल्लेखनीय उदाहरण म्हणून पाहिले जात आहे। DYSP सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली 13 दिवसांमध्ये दोषारोपपत्र,
प्रभावी सरकारी बाजू आणि 1.5 वर्षात न्याय. करजगी प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, वेगवान तपास व कठोर न्यायाचा ठळक आदर्श. ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्क. मुख्य संपादक बसवराज महाराज हलगूर. नातं विश्वासाचं, बातमी जगची. BBM न्यूज नेटवर्क. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.